समस्त बंधुवर्गांक प्रीतिपूर्वक जाऊन नमस्कार करते ही आमको पूरा जनांके जीवनांतू परमात्मा वेळी नंबिका विश्वास हे नंबिका आणि विश्वास मात्र श्रेष्ठ परमात्मा म्हणारी तू दवरेल तसं भावने अंतर्गत जाऊन तू पावतलो तू कसं दिला कळलं पत्रम फलम पुष्पम तोयम योमी भक्त्या प्रेष्यसी म्हणून सांगता गीतेंत भगवंत तू कसं दिता म्हळेल असेल म्हाका मुखी नाही खंयची भावने अंतर्गत जाऊन घेऊन म्हाका समर्पण करता ते मात्र आपण स्वीकार करून घेतालो हे परमात्माक समर्पण करच्यांत भितर मनुष्याली नंबीक आसा देवा दिल्या री नैवेद्य दिल म्हणटा जाल्यार देव निवेद्य घेतवे तो स्वीकार करतवे ना नवे दवरलेलें आशिल्लें आमकां वपास मेळटा म्हणटा जाल्यार ताणें स्वीकार केला तो प्रसाद म्हूण कशें नमगुटचें एक पटी ही जिज्ञास येता एक गुरू लागी एक शिष्य निमिता तें प्रसाद लावन घेवन आमकां मेळटलें म्हूण सांगता गुरू कसं न्ही सांगना ताकी एक मात्र सांगता कळ्ळें बे हाजे फुडें हांव बहुशा सांगूं ना शके पूण तुमकां पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते उपनिषदांत तातूंतलें एक वाक्य हें हो एक पाठ सांगता 4 दिवस तुमी कंठपाठ करता दिसात 10 वेळा सांगा म्हूण सांगून घेवन 4 दिवसां नंतर गुरू आपयता तेच शिष्याक सांगतें म्हूण सांगता उपनिषद वाक्य सांगता तो निरर्गळ जावन घेवन कसले स्फुट अत्यंत स्फुटवाद रितीली कसले आपल्याक गोंदळना ताका हो वय नवे तुका अत्यंत चांग रिती तुका स्पश्ट जावन घेवन तूं सांगचें जालें नवे तावळी पुस्तक काडतें उपनिषद पुस्तकां भितर हें वाक्य आसवे वय तुगेल्या मनान तुवें आसना मत वय हांगा आसूचें कळ्ळें नवे स्थूल रुपारी ता पुस्तकार आसा सूक्ष्म रुपार तुगेलें मन आसा तोच विशय हांगा आसा थंय आसा जाल्यार विशय कसो लो म्हळ्यार तूं आतां निमगेलें नवें परमात्मा स्विकार करता म्हणजे कसो आधारू तो प्रसाद जाता तुवें निवेद तो घेतवे म्हळ्यार न्हू तुवें परमात्मा सूक्ष्म रुपी तूं परमात्माला रावून दवरचें स्थूल रुपी फ्रुट्स की नाल्ल की केळें की अथवा कसो एक नैवेदी की होन घेवन दवरता परमात्मा सूक्ष्म रुपार पळयता आनी तूं खंयची भावने अंतर्गत जावन घेवन तूं हें दवरलां शबरीन बोर दिता आसतना तें उश्टी म्हणून सांगून तिगेलें मन आयलें ना हेगे निमित्त परमात्माक 70 वर्स 80 वर्स जालां तिका हण्णू मुदकी म्हणटा आपल्या तेंपरायेर आयला तो देव परमात्मा नारायण आयला म्हगेल जिवना उद्धार करचे खातीर आयलो आसतो कांय पुणे आपण देव का म्हणून सांगून घेवन खंयी पुणी एक आमशी दवो खंयी एक कळ्ळें अशें पिका नातेल दवो आमच्या आशिल्लें तरी जाता म्हणटा जाल्यार कुशीन आसा म्हणटा ताका तें समर्पण करूनच घोडे आशिल्लें चांग आशिल्लें पिकलेंची ताका मात दिव का म्हळ्यार तसं तिगेल मनांतून ती भावन पळय ती चापून दिलेलें आशिल्लें उश्टी म्हणून पळोवन घेनी खंय रामचंद्रान प्रितीन स्विकार केलें खंय कळ्ळें आनी तीन तें कळ्ळें हें लक्ष्मण आल्या दिसान मात्र ताका चिकेची कोप येता अण्णा कसं हें ती कळ्ळें एक नंबर नीच कुलाची ती उश्टी कोण घेवन दिलेलें आशिल्लें तूं प्रितीन खातना मग देवा म्हाका जायना म्हूण सांगून घेवन तो काण उडयता म्हाका नाकी हें म्हूण सांगून घेवन कसले हाजे अर्थ तुका कसो वळार तुका आमी आतां तुकोन येवका म्हळ्यार परमात्मा खंयची भावने अंतर्गत जावन घेवन तूं समर्पण करता त्या रुपारी आपण स्विकार करून ताका योग्य जावन आशिल्लें फल आपण दिता म्हूण सांगून घेवन भगवंत सांगता एक वेळाक कृष्ण कळ्ळें पांडव बरें वनवासा आसा ती कळ्ळें पळय आनी कसं करता आसा ती म्हूण सांगून घेवन पळोवत खातीर तांगेल्या वचचे खातीर मेळचे खातीर वता पंचपांडवान बाकी पुराय जणी आसा 4 जण आसा ती जाल्यार धर्मराय मात ना अरे धर्मराय खंय गेलो म्हूण सांगून घेवन निमित्त वता खंय गेलो म्हळ्यार खंय पळय ना कळ्ळें तातूंत वेरी कोण कडेर म्हणटा ते पळय पगले घरकडेक मानतार आसा तिखेल घरकडे वचून आशा पुरो म्हूण सांगून घेवन वतात वचून पळयल्यार ती वय तो कसं करता धर्मराय म्हळ्यार तिका पाप नित्य दावका जालें राकूड इत्यादी सगळें दावका जालें ती गेले कसं न्ही उदर पोषण हें दावका वयना मागीर रांदप शिजोवपाक की कसंय उदावन कर कसं लागी दावका ना मागीर ते राकडा बरो हो माथ्यार होवन घेवन खंय कितें करून हाड घेवन पुराय मुठ्ठी मार घेवन तिका दवरता असं अरे कृष्ण आश्चर्य ते कसं न्ही हें सांगता धर्मराया हें कसलं काम करतास तूं म्हणटना एक पटी धर्मराय माथ्यार अशें वजी काण घेवन तो दवरून हुम पुसून घेवन सांगता खंय कळ्ळें तूं एक काम करी अशें तें बरो कळ्ळें तिगेलें माथ्यार दिवचें आनी तुगेलें काम करीत करी अशें तूं तें कर उलटा तें तुगेलें माथ्यार होवन घेवन हुमेन घेवन हाड घेवन हांगा मुठी मार घेवन दवरता आसना
कसल खातीर अशी म्हणटा काय कळना एक घडी विश्रांती घेवन घेवन धर्मराज ताका प्रश्नाक आन्सर दिता उतर दिता कृष्णा वय हें सकट करूया अशी ना कळना मनुष्यत्व मात्र हातूं भितर काय म्हगेल हातूं भितर एक नंबीक मेळिल्लें आसा तें कसलें म्हळ्यार म्हगेल हांव थंय एकली जावन आसा तिका कोण सहायक आसा आमगेले चेडूं 5 जाणी आमी भायर आसा ती पंचपांडवय तिका कसलकी एक सहाय जावका जाता कसलकी एक ती तोंदरे भितर आशिल्ली आसता कळना ती कसली तिगेल म्हळें अशें कोणूय ना ती म्हूण सांगून आमी इतली दूर आशिल्ली त्या वेळी तिका खंयची एक रुपया आपण केलें अशें हें सत्कर्मा फलवशात तिका थंय कोणकी एकली येवन घेवन पावता म्हणलें अशें हो म्हगेल विश्वासू ही नंबीक म्हगेली कृष्णा हाची पशी व्हड म्हगेल कसले सांगच्याक हांव कसलें जाण न्हय हांव बुद्दंत न्हय म्हूण सांगतना कृष्णाक न्ही जावन भारी बेजार दिसके हे देवा असल एक मन धर्मराय वय तूं त्यामुळे धर्माक एक साक्षात प्रतिरूप तूंची म्हूण सांगून घेवन ताका फटोवन दवरता पुराय पंचपांडव वाक्य वदलेल पुराय पांडवा दोळ्यां भितर उद्दा येता यो आमगेले अण्ण न्ही जावन श्रेश्ठ कशी म्हळ्यार अशी खंय तागेले कळना गुणान तागेले आचार विचारान तागेले विचार असल्यान तांणी मनशान होड जावचे शिवाय दुडवान व्हड एक नमने श्रीमंतीकेन अथवा तागेले व्हड बंगलो घर आस खंय तागेले व्हड फॅक्टरी आस खंय तागेले 100 जाण कामाचे सके हाजेर न्हय मनुष्य व्हड जावच्यो मनुष्यत्वान व्हड जावका नंबीक विश्वास जावका आजकाल पुराय जेणे चेडवाण कळना शिक्षण पावता ती दूर दूर गांव वता ती विदेशा वता ती कळना घरकडे आवस आनी बापूस दोग जण असहायक स्थितीर आसता ती तसल वेळारी थंय नको कोणकी एक फोन कोण निमिता आमकां बरें बट माम तांकां एक सामकी एक सहाय जावका आशिल्लो एक वचून करून तांकां बँकां दोग दूड ड्रॉ करून हाड दिवका तांकां भायर वचूं जायना कश्टार आसा ती कनिश्ट आमी ती पूण सहाय करूंका इत्याका म्हळ्यार हें जें आमकां मुखार सून घेवन गेलें आमगेल कसली एक कठीण परिस्थितीर आमकां सहायका पावता सहाय जावन पावता ती नंबिका ही विश्वासू आमगे समाजा भितर दृढ जावन घेवन मुखार सुनायल्यार बहुशः कळना थोडे म्हणटा पूण आमी भितर समाजा भितर सामरस्यते आनी बाळवे आमकां मेळत म्हूण सांगून घेवन नंबिकेर पुराय जनांक तुमकां हें विनंती करून घेता आसा